एकदम चविष्ट आणि वेगळ्या पद्धतीने आज आजीनी ही भाजी आणि थोडीसुद्धा कडू नाही झाली, लहान मुलंसुद्धा आवडीने खातील एवढी मस्त अशी भाजी झाली. आता आजीनी ती भाजी कशी केली ते पाहू. दिसताना जेवढी छान दिसतीये तेवढी चवीलाही एकदम मस्त ही भाजी लागते. आता आजीनी सगळ्यात आधी कशी केली करायचंय चटण्याचं कारलं करायचंय. कारलं करतो चटण्याचं कारलं करू नाही होत. कारलं चटण्याचं बी तिच्या हातात नाही होत. आता बरं मीठ जे आता टाकीते. हा टाकीते का तेव्हा मीठ टाकीते. ज्याला मीठ टाकलं ना करू नाही होत. आता मग मीठ टाकलंय बुकली ते हळद टाकी चुळून घेते. चुळीते ना 1 तास ठेवायचं. आता आजीनी हळद मीठ लिंबू लावून आणि मीठ जास्त लावलेलं आहे. आता आजी 1 तास असंच ठेवीत आहे. लसूण सुजीते ना सुजीते कारल्याला बदली ना लसूण ठेचून घेते. लसूण ठेचून घेते ना. आता पाणी टाकून धुवून घेते ना. आता आजीनी हे हळद मीठ आणि लिंबू लावून ठेवलेलं फोडी जे आहे ते आजी पाणी टाकून चांगलं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे आजी म्हणते त्याचा कडवटपणा निघून जातो. टाकून पिळून घेतोय. आता टाकी दे. आता तेल तापत मग तळून घेतो. तेव्हा टाकी दे. तळायचंय. आता तळलंय. आता काढून घेऊ का. कांदा कापाय. आता परतून घ्यायचं. तेल काढले टाकलंय ना. आता थोडं तेल ठेवलंय कढई म्हणजे कांदा टाकायला. कांदा टाकलाय. टाकला कांदा. आता कांदा लाल जरत परतायचा. अजून थोडंसं तेल कमी वाटलं म्हणून मी कांद्यामध्ये थोडंसं तेल पुन्हा टाकलं. आता लसूण टाकी दे परतायला. टाकू का टमाटर टाकीचे. टोमॅटो शिजायला आजीने मीठ टाकलंय चवीनुसार. हळद टाकीचे. हळद टाकेल. आता तर काळं टाकीत द्यायचं. आजीने लाल तिखट थोडासा काळा मसाला टाकलेला आहे कांद्या टोमॅटोमध्ये आणि या तळलेल्या फोडी ज्या आहे
त्या पण टाकल्या आणि छान आता मसाल्यात आजी शिजून घेते. कांदा टोमॅटोमध्ये छान असं शिजून घेतलेलं आहे तळलेल्या पुडी. आणि मग त्याच्यामध्ये थोडीशी आजीने कोथिंबीर टाकली. पुन्हा थोडंसं 1-2 मिनटं शिजून घेतलं. थोडंसं पाणी टाकलं, पाण्याचा शिपका. आणि मग हा भाजलेला जाड असा शेंगदाण्याचा कूट टाकला. फक्त एकदा आजीच्या पद्धतीने या पद्धतीने भाजी बनवून बघा, अजिबातही कडू होत नाही. आता थोडीशी झाकण ठेवून वाफ द्यायची याला, म्हणजे थोडंसं जे कच्चं असेल ते शिजल्या जाईल. आता झाकण काढलं आणि मस्त असा हा सुगंध येत होता भाजीचा. आणि भाजी एकदम मस्त दिसत होती. जेवढी छान दिसती तेवढीची चवीलाही एकदम मस्त लागत होती. आणि अजिबातही कडू लागली नाही. फक्त एकदा या पद्धतीने भाजी बनवून बघा आजीच्या पद्धतीने, एकदम मस्त आणि चविष्ट अशी. लहान मुलंसुद्धा आवडीने खातील.